ज्या एसटीच्या भरवशावर गणेशोत्सवासाठी गावाला जायचं नियोजन केलं होतं त्या एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे गाव गाठायचं तरी कसं असा प्रश्न चाकरमान्यांना पडलाय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मुंबई सेंट्रलमध्ये कोकणात जाणाऱ्या आणि आरक्षण केलेल्या प्रवाशांनी वाहतूक नियंत्रण कक्षाला अक्षरशः वेढा घातलाय। देवा काळजीर म्हणणाऱ्या प्रवाशांनी आता पर्याय शोधायला सुरुवात केली आहे। मुंबई सेंट्रल परिसरातून याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, पाहूया। आम्ही 2 महिने अगोदर आम्ही रजिस्ट्रेशन केलेली आहे, 2 महिने अगोदर, आणि त्यांचा अचानक संप होता। आज गणपतीसाठी आम्ही 2 महिने रजिस्ट्रेशन केले आणि एन टायमाला हे लोक आमचा संप आहे। म्हणजे आमचा जे जाणारे भक्तगण आहे त्यांचं मी गळात पकडता एन टायमाला मध्ये। आम्हाला दुसरं आम्ही त्यांना काय विचारलं की पर्यायी मार्ग तरी आम्हाला काही सांगा ना, की आम्हाला दुसऱ्या गाडीने जाऊ दे ना, दापोली गाडी आहे की दुसऱ्या गाडीचा आम्हाला मार्ग सांगा ना। तुम्ही असं एवढं तरी सांगा ना की गाडी सुटेल, काय टेन्शन घेऊ नका। आम्ही तुम्हाला सहकार्य केलं तयार आहोत ना आम्ही, पण तुमचं उत्तरच नाही। आता काय बोलतात नाही आमच्या ड्रायव्हर नाही, तर आम्ही काय करू? तुम्ही मुख्यमंत्र्यांना फोन करा। अरे मुख्यमंत्र्यांना फोन करा, आम्ही कसं मुख्यमंत्र्यांना फोन करणार? आम्ही तुमच्याकडे रजिस्ट्रेशन केलेली आहे 2 महिने, तर तुम्ही आम्हाला जबाब द्यायला पाहिजे ना। निरीक्षण कशासाठी आहे? आता विचारपूस केली असता अजूनही काय उत्तर प्रॉपर मिळालेलं नाही। येईल नाही येईल, त्या रद्द झाली, लेट आहे, काहीच उत्तर मिळत नाही आहे प्रॉपर। किती वेळ थांबावं लागेल, थांबायचं आहे का नाही ते। आमची सकाळी 6 वाजता गाडी होती, कोकणात आम्ही चिपळूणला जाणार आहे। तिकीट काढून झालेले आमची 1-2 महिने अगोदर, पण अजून ते सांगतात की अजून गाडी लागेल म्हणून सांगतात आम्हाला। अजून तर काय गाडी लागली नाही, अजून बोलले 1 तासभर वाट बघा म्हणून सांगतात असं, पण ते गाडीत अजून काही पत्ता नाही। याच्यातून काय आम्हाला मार्ग काढावा अशीच आमची विनंती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।